Audio Jungle. Audio Jungle. सगळे जेवणारे पण म्हणा वचन पडो, वचन पडो. या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत आपण थोडक्यात त्यांचं मार्गदर्शन घेऊया. मी सर्वप्रथम माननीय गणेश लंगोटे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये शुभेच्छा द्याव्यात. तत्पूर्वी या ठिकाणी जो बसवेश्वर आश्रम उभा केलेला आहे त्या उभा करण्यामध्ये जरी सगळ्या ट्रस्टीचे त्याच्यामध्ये खुंशाळ सर आहेत, हराळची पूर्ण फॅमिली आहे, गुब्याड सर आहेत, सनगुंडी आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत, परंतु या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी वास्तू सुंदरशी दिसते. भक्तिभावाचं एक या ठिकाणी मूर्तिमंत आपल्याला रूप पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांनी जे अपूर्ण काम आहे ते काम पूर्ण होण्यासाठी जमेल तेवढं सहकार्य आपल्या सगळ्यांनी करायचं आहे. आज बसवेश्वर जयंती आपल्या संसाराला महिन्याला 1 लाख 2 लाख 5 लाख कितीही आले तरी पुरत नाहीत. कोणी 100 रुपये देईल, कोणी 1000 रुपये देईल, कोणी 5000 देईल. जेवढे जमेल तेवढी स्वतः मदत करायची आहे आणि इतरांची मदत या ठिकाणी घेऊन हे सगळं काम जे आपल्याला अपूर्ण दिसतंय ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. मी हराळ फॅमिलीचं, बसवराजचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. अत्यंत भक्तिभावानं त्यांनी हे काम उभं केलेलं आहे आणि गणेश लंगोटे सरांना विनंती करतो की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. आज असतील त्यांनी या ठिकाणी मठ या ठिकाणी उभारत आहे. हा मठ उभारणं म्हणजे हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या एकीचा एक उदाहरण आहे. जर आपण एकत्र झालो तर काय करू शकतो. आणि हा जो मठ आहे हा कुठल्या केंद्रातून किंवा राज्यातून कुठल्या निधीतून उभारलेला नाही आहे. हा आपल्या लोकवर्गणीतून उभारला गेलेला आहे. हे कधी साध्य होतं जेव्हा आपण एक संघ असतो तेव्हा हे त्या गोष्टी सगळ्या साध्य होतात आणि त्याचं एक चांगलं हे मूर्तिमंत उदाहरण आज त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. खरंच मला खूप आनंद वाटला की या ठिकाणी आपले समाज बांधव चांगल्या पद्धतीने काम करत आहे. फक्त आपण संघटित होणं, आपण जे विखुरले गेलेलो आहोत कुठे कुठे आपल्या कोणत्या भागात आपले लोक आहेत त्यांना सगळ्यांनी एकत्र आणलं पाहिजे. आता जातीवस्था सोडून आपला हा जो लिंगायत समाज आहे हा संपूर्ण समाज एकत्र केला पाहिजे आणि एकत्र करणं खूप गरजेचं आहे. कारण की महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये हे काम केलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने आता आपल्याला पुढे न्यायचं काम आपल्याला करायचं आहे. समतेचे विचार, समतेची ज्योत त्यांनी 12व्या शतकात पेटवली. त्यानंतर महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर यांना असतील, यांनी त्यांची विचारधारा घेऊन पुढे गेलेत. तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपले महात्मा बसवेश्वरांचे विचार यांनी पुढे नेलेत. तर आपण देखील यामध्ये आपला खारीचा वाटा जरी असला पाहिजे आणि आपला समाज एक संघ केला पाहिजे. पूर्ण समाज एक संघ झाल्यानंतर त्याच्या पद्धतीने काम होत असतं. त्याचं एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझी पत्नी जेव्हा निवडणुकीला उभी होती तेव्हा आपल्या सर्व समाज बांधव वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी आले आमच्या प्रभागामध्ये आणि त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांच्या मुलाच्या मदतीनेच आम्हाला विजय शक्य झाला. हे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू शकतो. आणि म्हणूनच आपण समाज बांधवांनी केव्हाही आमच्याकडे या आपलं काय काम असेल निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीनं आपली सेवा करू. कुठलेही काम असेल जे आमच्या होत आहे निश्चित आपण करू. आणि थोड्या दिवसामध्येच आपले गोलछेडे साहेब जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जाहीर केलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक 4 एकरची जागा शोधून त्या ठिकाणी लिंगायत समाजासाठी एक हॉस्टेल आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्यासाठी ते काम देखील आपण हाती घेतलेलं आहे. अशा अनेक प्रकारचे उपक्रम आपल्या समाज बांधवांसाठी आपल्याला या भविष्यामध्ये राबवायचे आहेत. तर आपण सर्वांनी येऊन आपण एकत्र येऊन जर काम केलं तर निश्चित आपल्याला यश मिळू शकते. बसवराज कंजे सर आहेत, हे चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये काम करतात. सर्वांनी निस्वार्थपणे काम करतात. त्यांनी आतापर्यंत कुठल्या 1 रुपयाची अपेक्षा धरली नाही. स्वतःची पदरमोड करून ते समाजासाठी काम करत असतात. बसवण्याचे विचार ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी. आज भीमराव पाटील सर लातूरवरून आलेले आहेत.
त्यांच्याकडे 4 डिग्री आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या. तर अशा प्रकारची लोक आपल्या मोठी लोक आपल्या समाजामध्ये आहेत. हे देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजतं. तर मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या सर्वांची एकी सर्वात महत्त्वाचे आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया, एक संघ होऊया. एवढंच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल माझा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महात्मा बसवांना त्यांचे समकालीन 770 शरण 1,96,000 जंगम यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि या पुणे शहरामध्ये या ठिकाणी बसव आश्रम यांचा इतिहास आम्हाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून नक्कीच तुमची ही इमारत बघितल्यानंतर किती मोठी एक तिळक आहे, किती मोठी जिद्द आहे. आणि म्हणून यांच्या जिद्दीला, यांच्या प्रामाणिक कार्याला संपूर्ण पुणेच नाही तर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातला सगळा समाज आपल्या पाठीमागे समर्थपणे उभा राहणार आहे. आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं. एक समतेचा विचार, लोकशाहीचा विचार देण्याचं केंद्र आपण पुण्यामध्ये स्थापन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. सर्व शरणार्थी. धन्यवाद. चालू आहे, कामात प्रगती आहे. आणि मी नेहमी सांगत असतो काही उरलं काम तर तुम्ही येतच आमच्याकडं, आपण यावर्षी ते पूर्ण करून घेऊ. एवढ्या या ठिकाणी सांगतो, थांबतो. धन्यवाद. काम करा, कष्ट करा, स्वतःच्या कष्टावर जगा, प्रामाणिकपणानं जगा, सत्यानं जगा. आणि सरांना सांगू इच्छितो की 12व्या शतकामध्ये महार, मांग, ढोर, चांबार, साळी, माळी सर 350 जातींना एका छत्राखाली आणलं. त्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला आणि सांगितलं तुमच्या जाती संपल्या. रोटी बेटी व्यवहार सुरू केला. आणि त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली 19व्या शतकामध्ये. तर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये बसव कल्याणमध्ये स्त्रियांसाठी शाळा उघडली. आणि 34 अशा स्त्रिया आहेत की त्या स्त्रियांनी वचनं लिहिले सर. आणि या वचनांच्या माध्यमातून सांगितलं की अरे बाह्यांगाने स्त्री आहे, पण स्त्रियांना आणि पुरुषामधला जो देह आहे, त्याच्यामधला जो आत्मा आहे, त्याला कुठं स्त्रीत्व आणि पुरुषत्व आहे. अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. म्हणून तर आमची अक्क महादेवी उडगणी वर्ण आणि तडगणी वर्ण बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आली. तिनं प्रश्न विचारले आणि प्रश्नांच्या माध्यमातून त्यानं निरुत्तर केलं. म्हणून बसवण्णांचा विचार स्त्री पुरुष समानतेचा विचार आहे, लोकशाहीचा विचार आहे, सत्याचा विचार आहे, समतेचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार आहे, सामाजिक न्यायाचा विचार आहे, कायकतेचा विचार आहे. आणि म्हणून एक पुरोगामी भारत, एकजूट भारत, उन्नत भारत, एक संघ भारत, एकजूट भारत आम्हाला निर्माण करायचा असेल तर बसवण्णांच्या क्रांतिकारी विचाराची आवश्यकता आहे. म्हणून हा मठ नाही तर हे लोकशाहीचं केंद्र आहे साहेब, एक विचाराचं केंद्र आहे, समाज जोडण्याचं केंद्र आहे. या केंद्राला आपण सर्वतोपरी मदत करावी. तुमचा वरदहस्त असावा, याला राजाश्रय असावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण तो राजाश्रय द्याल याची मला खात्री आहे. आपण इथं आलात, बसव जयंतीला आम्हाला उपदेश केलात, बसवण्णाला वंदन केलात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.